नमस्कार. चला तर आज आपण बघतोय मयूर राखी कशी बनवायची, ते ही अगदी सोप्या पद्धतीने. तर आता त्यासाठी लागणारे साहित्य, तर ही लागणार आहे पहिलं आपली 0.3ची वायर. त्यानंतर आपण घेतोय, मी तुम्हाला सगळं दाखवते असं मटेरियल काय काय लागणार आहे ते. मी एक हे पिकॉक राऊंड शेपमधला घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला हे जे गोल्डन बीड्स आहेत ते लागणार आहेत. नंतर मी एक 26 गेजची वायर छोट्या आकारामध्ये तुकडा घेतलेला आहे. त्या जडी घेतलेल्या आहे 2 कलरमध्ये, पकड घेतलेले आणि कटर घेतलेले आहे. आणि व्हाईट शेपचे मोती घेतलेले आहेत प्राजक्ताचे. ब्ल्यू कलरचे 2 क्रिस्टल घेतलेले आहेत 4 mmचे आणि आपले गोल्डन प्लेट्स घेतलेले आहेत. प्रथमतः आपण 0.3ची वायर एक अंदाजे मी कट करून घेतलेले आहे आणि तर ती जो आपला हा पिकॉकचा राऊंड शेप आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. कसं टाकते ते तुम्ही बघून घ्या आणि अशा प्रकारेच ही तुम्हाला प्रोसेस करायची आहे. तर पिकॉकच्या राऊंड शेपला मी छान प्रकारे ते अडकवून घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा घेतलं आहे का? आणि आता नंतर मी एक व्हाईट आपला प्राजक्ताचा तो राईस मनी जो आहे व्हाईटमधला प्लास्टिक बीड्स घेतलेला आहे मी, हा तो टाकला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक गोल्डन शेपचं हे आपला जो मनी आहे 0.0चा तो टाकलेला आहे. आता हे काय करायचं आहे, व्हाईट मोत्यांमधून ती 0.3ची वायर वर खेचायची आहे. स्टारफूल कसे बांधायचे आहेत तसे या प्राजक्ता हातचं स्टारफूल बांधायचं आहे आणि त्याची पूर्ण लिंक मी आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी पोस्ट केलेले आहे. आत्ता हे प्राजक्ताचं कसं बनवायचं ते दाखवत आहे. तुम्ही प्रॉपर व्हिडिओ बघा, न स्किप करता तुम्हाला सगळं काही समजून जाईल आणि तुमच्या आवडत्या भावासाठी ह्यावर्षी तुम्हीसुद्धा छान अशी राखी तुमच्या हाताने बनवू शकता आणि हँडमेड राखी खूप छान वाटते आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अदर कोणत्या व्हिडिओज तुम्हाला पाहायच्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा, त्यासुद्धा तुम्हाला दाखवल्या जातील. आता हे 0.3ची वायर मी गोल्डन बीड्समधून वरती घेतलेले आहे. आता पुन्हा हे 2 झालेले आहेत. राऊंड शेपसाठी मिनिमम 9 आपले राईस बीड्स फिरवायचे आहेत, जेणेकरून प्रॉपर फिनिशिंगने बसता आणि छान दिसतात 9 मुलांमध्ये. आणि जसं स्टारफुलला मी तुम्हाला सांगितलेलं की 7मध्येच फिट बसतं, पण हे प्राजक्ताच्या हारात आणि राऊंड शेपमध्ये आपण तो कुंदनमध्ये बनवतो, तर तिथे मिनिमम तुम्हाला 9 लागणार आहेत. मी आता हे एक एक कसं करते ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे, प्रॉपर बघून घ्या आणि तुमचे काही क्वेरीज असतील तर कमेंट करून सांगा, मी तुम्हाला रिप्लाय करेन. तारवरती निघत नसेल तर आपल्या पकडच्या सहाय्याने तिला प्रॉपर खेचून घ्यायचे आणि करायचं आहे. आता आम्ही पूर्ण हे एक एक राऊंड मनी घेत आहे, तुम्हीसुद्धा घ्या करून. आणि कोण कोण आपल्या चॅनलवरून व्हिडिओ बनवत असेल तर मला सांगा तुम्ही कमेंट करून. छान वाटेल की व्हिडिओ बघून तुम्हीसुद्धा बनवताय. एक्स्ट्रा तार गेलेली होती तिकडे. आता हे असं झालेलं आहे बनवून. आता प्रॉपर हे 9 फुलांचं बनवून घेते आहे मी. आणि तुम्हाला एक क्लासेस करायचे असेल तर 8459727977 या नंबरवरती मेसेज करा. प्रॉपर फिनिशिंग साईज जर का तुम्हाला शिकायचं असेल, घरी बसल्याही तुम्हाला तुमचा व्यवसाय चालवायचा असेल तर आपल्या नंबरवरती मेसेज करा. ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस सुरू आहेत. तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सवडीनुसार तुम्हाला घेतले जाईल.
आता हे किती 7 झालेलं आहेत. अजून मी घेते राऊंडमध्ये करून. थोडं साईडला कॅमेरा गेला आहे त्यासाठी सॉरी. त्यामध्ये थोडंसं इकडं होतं. आणि ट्रेंडिंग मयूर राखी आहे. आणि तुम्हाला अशाच हँडमेड राखीज हव्या असतील तर आपल्या नंबरवरती मेसेज करा. ऑनलाईन शिपिंगसुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला घरपोच डिलिव्हरी होईल. आणि रक्षाबंधन खास ऑफर आहे. 10 तुम्ही 10 राखीज जर परचेस केल्या तर तुम्हाला त्याच्यावरती एक नथपिन फ्री आहे. तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर टाकत आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आता माझं हे फुल झालेलं आहे बांधून. आता ते मी बरोबर साईजने म्हणजे कुठे कमी जास्त नको असं हातानेच थोडं हे करत आहे, बरोबर करून घेत आहे. त्यानंतर आता आपण जी ती वायर घेतलेली आहे 24 गेजची, त्याच्याने पिलट नाईफच्या सहाय्याने एक छोटासा राऊंड देत आहे मी लडी बांधण्यासाठी. जास्त तारेला राऊंड करत बसायचा नाही, त्याच्याने कधी कधी कलर जातो पिलट नाईफचं जोर पडल्याने. आता त्याच्यामध्ये मी एक ते गोल्डन प्लेट्स टाकले, ब्ल्यू कलरचं क्रिस्टल टाकलेलं आहे, परत एक गोल्डन प्लेट्स टाकलेलं आहे. आणि आता त्या वायर ही जी पिकॉक आहे ते मी कसं लावत आहे, फिटिंग करत आहे ते दाखवते आहे तुम्हाला. त्या 0.3च्या वायरने तिथे त्याला रॅप करून घ्यायचं आहे. 26 गेजच्या वायरवरती पिकॉक राऊंडवाला. माझं बांधून झालेलं आहे. छान फिटिंगने बसलेला आहे, प्रॉपर फिनिशिंगनी. बघा तुम्ही बघू शकता. नंतर आता हे गोल्डन प्लेट्स टाकते आहे. सॉरी परत तो गेला आहे. एक ब्ल्यू क्रिस्टल, परत एक गोल्डन प्लेट्स. आणि आता पकडच्या साहाय्याने उरलेली 0.3च्या वायरमध्ये तिथे त्याला रॅप करून टाकत आहे, जेणेकरून आपले राखीतले जे काय मी क्रिस्टल वगैरे टाकले ते हलू नये आणि छान प्रकारे दिसावे म्हणून. त्यानंतर आता हे माझं पेंडंट राखीवरचं तयार झालेलं आहे. बघू शकता कसं दिसतंय. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपण आता हे जे पेंडंट बनवून घेतलेलं आहे तर त्यामध्ये मी ते लडी कट करून घेतलेले अंदाजे. ती मी जे ते आपण पिलट नाईफच्या सहाय्याने होल करून घेतलेले होते, म्हणजे जे राऊंड दिलेला होता त्या राऊंडमध्ये आपण फिट करायचे आहेत. दोन्ही साईडला मी सेम इक्वली कट करून घेतलेले आहे दोन्ही धागे. आणि आता ते मी त्याच्यामध्ये दोन्ही धाग्यात ते कट करून जे घेतलेले आहेत ते मी त्या जो राऊंड केलेला आहे नथफ्लायरच्या सहाय्याने त्यामध्ये टाकून एक गाठ बांधत आहे. ती पण कशी बांधते ती बघा. आणि आता हे असं जे म्हणजे घेतला ना की धाग्यामध्ये की म्हणजे झालेले आहेत. आणि बघा आपल्या हातावरती किती सुंदर अशी दिसतीये ती. तुम्हाला मी दाखवते हातावर सुद्धा लावून. किती छान प्रकारे ती धाग्यामध्ये दिसत आहे. अशा हातांवरती हँडमेड राखी खूप सुंदर दिसतीये. तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.